आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी इथे बसा पहिले या. बसा इथे. बसा शांत. हे बघा काकू, मला सगळं समजतंय, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. मला व्यवस्थित माहिती आहे धनंजय सरांचा स्वभाव. मी त्यांना फार जवळून बघितलंय आई. सर असे हात नका सोडू. आय मीन मी रोज ऑब्झर्व करते ना त्यांना, त्यामुळे मला दिसतंय की ते किती प्रेशर खाली आहेत. आणि हे बघा काकू, काल ते दारू जरी पिऊन आले असले तरी माझं मत त्यांच्याबद्दल कधीच बदलणार नाहीये. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम कायम आहे. आणि तुम्ही काळजी नका करू काकू. मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी धनंजय सरांना या सगळ्यातून बाहेर काढेन आणि त्यांना सावरून सुद्धा घेईन. ठीक आहे? खूप बरं वाटलं मला तुझ्याशी बोलून. आणि खात्री पटली, माझी निवड योग्यच आहे. काकू बस चालू दे तुझं काम. आलेच. This is too much यार. पण एक मिनिट, मी धनंजय आणि धनंजयच्या फॅमिलीला इतक्या लवकर जाळ्यात अडकून असं वाटलं नव्हतं. पण आय डिड इट. शाबास सायली देशमुख. आणि मी उगाच माईंना घाबरत होते यार. म्हणजे माई धनंजयचा काटा असा काढू शकत होती, पण तिला एवढं सुद्धा जमलं नाही. काय यार माई, माई तुम्ही रिटायरमेंट घ्या हो आता. कारण तुझ्या साम्राज्याचं मुकुट आता माझ्या डोक्यावर हवं. कारण जादू आहे माझ्या हातात. माझ्या नंबरवर मेसेज कोणी केलाय आणि पोहोचलाय कोण माझ्या नंबर पर्यंत? कशी चाललीये जादू? कोणी ही व्यक्तीची माझ्यावर वॉच ठेवते. तिला सनसणीत रिप्लाय करते. काय झालं, सायली देशमुखला उत्तर सुचत नाहीये की सिया मॅथ्यूजचं भांड फुटलं म्हणून घाबरलीये. कोण आहेस तू? ते महत्वाचं नाही. मला तुझ्या बॉस बद्दल सगळं माहित आहे. हेही माहित आहे की तू टीसीपी धनंजय सोबत प्रेमाचं नाटक करतेस. हे सगळं जगासमोर यायला नको असेल तर पुढच्या तासाभरात आम्ही जो ऍड्रेस पाठवू तिकडे येऊन भेट. कोण ही व्यक्ती जिला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे? हा नाही, मला माईला ताबडतोब सांगायला पाहिजे. हा माई 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 आई, तू काय सारखी फोनवर काय करते? बाळा, मी ना माझ्या मैत्रिणीला मेसेज करते. तिला मेसेज करून विचारते की तुझी तब्येत कशी आहे, तू बरी आहेस का. बघू काय काढलंस. अरे वा, हा नको कलर देऊ. हा दे. हा एकच मिनिट थांबा आपण. अच्छा, हा मेसेज आलाय का? पण तू काय ठरवलंय? जाऊन बघून येते ना माई. हा उद्योग कोण करतंय हे तरी कळायला पाहिजे ना. नाही म्हणजे मला नाही वाटत की कोणाला काही कळालं असेल, पण रिस्क नको घ्यायला माई. मे बी तो डान्स बघून कोणीतरी प्रँक केला असेल किंवा नाही संशयाला जागाच नको माई. मी जाऊन येते.
ठीक आहे, चल मी पण येते तुझ्यासोबत. बघू काय काय करते ते. चांगली फिल्डिंग लावूया. ठरव कोणाची हिम्मत झाली आहे असं बोलायची. एक्झॅक्टली. ठीक आहे. त्या घरात आल्यापासून नुसता अपमान होतोय माझा. बायको ऐकत नव्हती हे माहित होतं मला. मुलगी ऐकत नाही तुझा. नक्की तुझीच मुलगी आहे ना. अपमान अपमान अपमान. माझी मुलगी माझा ऐकणार नाही. माझी मुलगी सुंदरीने सगळ्यांना भडकून ठेवलंय माझ्या विरुद्ध. हे दाखवावं लागलं. आल्यापासून नुसता अपमान अपमान अपमान. आधी ती सुंदरी, मग तो धनंजय साहेब, आणि आता ही शीतल आणि माई सगळेच चालू आपली लायकी विसरतायत. काय पण सगळ्यांना आता दाखवावं लागणार. मी काय इकडे कोणाचं ऐकून गेला नाही आलोय. कोणाचाच ऐकणार नाही. मी इथे राज्य करायला आलोय आणि मी इथे राज्य करणार. सगळ्यांना ऐकावं लागणार. सगळ्यांना, शीतलला आणि माईला सुद्धा. माई सुद्धा ऐकणार माझं. फक्त थोडा वेळ अजून. लवकरच माई सुद्धा माझ्या मुठीत असेल. आई ऐकताय ना, खूप वेळ झाला थांबलीये मी इकडे आणि मला कोणी दिसत पण नाहीये. काय करायचं, निघायचं का? थांब, थोडा वेळ वाट पाहूया आपण. येईलच. आणि आल्यावर आपण काय करणार आहोत तुला माहितीये. जगातून नाहीच करायचं त्याला. कळलं? आपल्या माणसांचा सापळा लागलाय. काळजी करू नको. आपला मजाक करतात ते लोक. एक्झॅक्टली. अर्थात तास झाले इथे थांबलोय आपण, कोणीच आलं नाहीये. आय डोंट नो माही, एवढं कुणाचाच हिंमत असेल हो. आपल्यासोबत प्रँक करतात. हा, आपल्यासोबत. एक मिनिट माही, कोणीतरी आलंय. कोण आहात तुम्ही? ते महत्वाचं नाहीये, तू कोण आहेस ते महत्वाचं आहे. मी सायली देशमुख. सायली देशमुख. ते डीसीपी धनंजय देसाई त्याच्या घरात घुसण्यासाठी तू लावलेला मास्क आहे, बरोबर का नाही? हा,
माहिती आहे मॅथ्यूज. असं काही वर्षांपूर्वी तुला स्मगलिंगच्या केसमध्ये अटक केली होती म्हणे. काय? आम्हाला सगळं माहिती. आमच्यापासून काय लपवायचं? काय बोलताय तुम्ही? अहो मला काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. आणि जे काय बोलताय ना ते सगळं खोटं आहे. असं मग इथं आलीस? इथे काय आली म्हणजे? माझ्यावर कोणीतरी प्रँक करत होतं. मग बघायला नको कोण प्रँक करताय ते, म्हणून आले. हा ग ए, तू खोटं बोलती. तुला बी माहिती आणि मला बी माहिती. आणि अजून एक सांगू, तुझा बॉस कोण आहे ना ते बी माहिती नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, घे तुझा वेळ घे. तुझ्या बॉसचं नाव तर तुला सांगायचंय, मी तर सांगणार नाही बाबा. एक मिनिट, मला कोणी बॉस बिस नाही आणि मी कोणाच्या हाताखाली काम करत नाही. त्यामुळे तुम्ही काय बोलताय मला नाही कळत आहे. आणि तुम्ही म्हणताय ना की तुम्हाला माहितीये माझा बॉस कोण आहे, मग तुम्हीच सांगा ना मला कोण आहे ते. मला पण माहिती पाहिजे. म्हणजे तू तुझ्या बॉसचं नाव घेणार नाहीयेस तर नाहीच ते कुठनं घ्यायचं ना नाव. ठीक आहे, आपण पण कुठं जात नाही तुझं बॉसचं नाव घेईपर्यंत. इतकाच आहे, थांबतो मी. पण आपल्याला काय, सिया तो हुल देतोय तुला. त्याला जाणून घ्यायचंय तुझा बॉस कोण आहे ते. तू अजिबात सांगायचं नाहीये, लक्षात. तू एक काम कर. नाही नाही, त्याच्या बोलण्याला तू प्रतिसाद करू नको. फक्त त्याचा मास घे आणि खेचून काढ. बघ कोण आहे तो. तुम्ही जे कोणी आहात ते. मी तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मागे 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 मागे. काही जायची गरज नाहीये. सिया समर्थ हे सगळं हँडल करायला. वाटीत पाठीमागे राहा. जास्त शानपणा कर नका. मस्त कली. आपण लई जुनं खेळाडू आहे. आम्ही लई जुनं खेळाडू आहे. आणि तुम्ही कच्चा लिंबू. अरे ए ए ए हलो ए चलो 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 उसका. काय घडलंय माझ्या हातून? माझ्यामुळे तर सायलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. काय विचार करत असेल ती मुलगी आता माझ्याबद्दल? माझं तुमच्यावर प्रेम आहे धनंजय. तुम्हाला काही त्रास होईल अशी कोणतीच गोष्ट माझ्याकडून घडणार नाही. मला मान्य आहे की काल रात्री आपल्यात जे काही घडलं, तुम्ही आता जे काही बोलला त्याच्यावरनं मला कळालं की तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. पण परत ह्या गोष्टीची आठवण करून देऊ नका मला, नाहीतर मला माझ्या स्वतःचीच लाज वाटेल. तर मन मोठं म्हणून मला तिने माफ तरी केला. तिच्या जागी जर कोणती मुलगी असती ना तर कायच्या काय रिॲक्ट झाली असती. धनंजय, हो काय वागलात तुम्ही? कसे वागलात? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. म्हणजे सायलीने आईला सांगितलं? मागच्या काही काळात जेव्हा तुम्ही दारू सोडली होती तेव्हा घर तसं शांत निवांत होतं. आणि आता तुम्ही परत दारू पिऊन आलात. इतकी की तुम्हाला शुद्ध नव्हती धनंजय. अहो का वागलात असे?
आई दारूबद्दल बोलतायत. निदान आरोहचा तरी विचार करायचा होता तो. धनंजय, मी हात जोडते तुमच्या पुढे. पुन्हा आम्हाला आणि स्वतःला त्रास होईल असं नका वागू प्लीज. आई आई हे बघा, मी तुम्ही या तुम्ही इथे, आपण बसून बोलूया. हे बघा, मी मान्य करतो माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. पण आई मी खरंच सांगतोय, मी आता भानावर आलोय. त्या दारूने माझ्या आयुष्यात फक्त सगळ्या गोष्टी वाईटच केल्यात. घात केलाय प्रत्येक वेळेला. आई प्रॉमिस मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. तुम्हाला खरंच तुमची चूक सुधारायची, मग एक गोष्ट करा. काय करू? सायलीचा बायको म्हणून लग्नासाठी विचार करा. काय झालं धनंजय? अच्छा, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जी काही वचनं मला दिली ती पोकळच होती ना? माझ्या शब्दाला काही किंमतच नाहीये. नाही, तुम्हाला माझ्याबद्दल काही प्रेम आपुलकी आहे की नाही अशी शंका वाटते मला. ठीक आहे धनंजय, तुम्ही तुमचा संसार आणि तुमचे डिसिजन, मला आता ह्याच्यात पडायचंच नाहीये. पण हेही खरंय की आता एक क्षणही मी इथे राहणार नाहीये. आई 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 एक मिनिट थांबा. हे बघा, मी सायलीचा विचार करायला तयार आहे. नक्की? हो, पण आई मी सायलीचा लग्नासाठी विचार करेन. पण मला प्लीज तुम्ही माझा वेळ द्या. मला कोणताच निर्णय घाईत घ्यायचा नाहीये. ठीक आहे धनंजय, घ्या तुम्ही तुमचा वेळ. पण एक लक्षात ठेवा, फार वेळही घालवू नका. अरे थांब. अरे ते बस बाईक. तू वळून घे. माई, ही त्याच माणसाची बुलेट आहे. 100% सिया आताच असणार. चला आपण आज जाऊ. अगे थांब ना, चला आज जाऊ. काय थांब ना जरा, कळतंय का तुला? जरा डोक्याने काम करत जा ना. अगं आपल्याला त्यांच्यासमोर एक्सपोज व्हायचं नाहीये. त्यांचा तोच प्लॅन आहे. आपलं पितळ उघडं पाडायचंय त्यांना. आपल्याला तसं नाही करायचंय. आहे ना डोकं चालव जरा. काहीतरी असेल ना. इतक्या सहजासहजी ते असं ठेवणार नाहीत ना बाहेर. आणि सिया आहे, ती सांभाळेल स्वतःला. पण माई, तुम्ही बघितलं ना, त्या माणसाने आपल्या समोर सियाचा हात पिरघडून तिला गाडीत उचलून इथे आणलं. तिला टॉर्चर केलं तर? ते खूप एक्सपिरियन्स वाले लोक दिसत आहेत. तिला तोंड उघडायला लावलं तर त्यांनी नाही उघडणार सिया तोंड. माझा विश्वास आहे तिच्यावर. तुला माझी ताकद माहित नाहीये.
माझी गुन्हेगारी हिला मीच मारणार. माझी ताकद माहित नाही अजून, समजलं का? इकडे आण तुला. प्लीज